आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आपण आवडी शिवारामध्ये जे काही 10 गुंठ आलं लागण्यासाठी आपण रान ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपण अमोल डोंबाळे, मयूर डोंबाळे, भडकंबे यांच्याकडून 200 किलो आलं आणलेलं होतं। आता ह्या आल्याची आडी जवळजवळ 1 महिना आपण लावलेली होती, झाकून ठेवलेली होती आणि थोड्या वेळापूर्वी हे सातारचे लोक ह्या ठिकाणी अमोलनं जोडून दिलेले आहेत। पाहुणे पै आहेत सर म्हटले अशानं 2 माणसं देतो तुम्हाला, ते तुमचं आलं लावून देतील आणि आलं लागल्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू। ठीक आहे, ते मार्गदर्शन करतील, त्यात काही शंकाच नाही आणि त्यांनी जरूर करायचं आहे। आता पहा, 1 महिना झाकून ठेवल्यानंतर अशा पद्धतीनं ह्या आल्याला कोंब आले आहेत आणि हे आलं निवडून घ्यायचं काम चाललेलं आहे। सुरुवातीला आडी लावताना देखील आपण चांगल्या प्रकारचंच आलं ह्या ठिकाणी आडी लावलेली आहे त्याची। आता बघूया आपले हे सातारचे पाहुणे कशा पद्धतीने हे आलं निवडायला लागलेले आहेत। हां, ठीक आहे। मामा, आपलं नाव सांगा हो। जोरे, सगळं नाव सांगायचं। काशीनाथ जोरे। ओके, गाव कुठलं आपलं? भैरवगड, सातारा जिल्हा का? बरं, ठीक आहे। आता त्यांचे दुसरे जोडीदार आहेत। नाव सांगा आपलं? विजय जोरे। मोठ्यानं? विजय जोरे। ओके, आपण आपला किती वर्षाचा अनुभव आहे हा आलं लावण्याचा? 15 वर्ष। अरे वा, छान का? 15 वर्ष। ओके ओके, हां बघा, मी भाऊ का मग? भाऊभाऊच म्हणायचे। सख्खे भाऊ का? नाही नाही, बरं, ठीक आहे। आता हे झोरे बंधू या ठिकाणी आलं निवडायसाठी आलेले आहेत आणि त्याने जे कोंब फुटलेलं आहे, जगण्यासारखे योग्य आलं आहे, ते बियाणं त्यांनी बाजूला काढायला सुरुवात केलेली आहे। आता बघूया, त्यासाठी आलं लावण्या अगोदर ही 2 औषधं तिने आणलेली आहेत। एक गुळवंची आहे आणि काहीतरी दुसरं आहे। आता बघा, मला ह्यातलं काही जास्त समजत नाही, तरी पण तुमच्यासाठी हा फोटो मी पाठवतो, पहा। ओके, पहा, त्या पद्धतीनं हे 2 औषधांची नावं आहेत। हे बुरशीनाशक औषध आहेत। अशा पद्धतीनं ह्या जाळीमध्ये आलं निवडून घेतलेलं आहे, त्या टपामध्ये घेतलेलं आहे। बसल्या बैठकीला पहिल्यांदा हे सगळं आलं ते निवडून घेतात। निवडून घेतलेलं आलं बाजूला घातलेलं आहे, औषधामध्ये भिजवलं जाणार आहे, त्यानंतर मग शेतामध्ये नेऊन ते लावलं जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे बाजूला कसलं आलं आहे? हो, आता हे जे आलं आहे हे खराब आलं आहे, ह्याला फुटत नाही किंवा दुसरं आलं तयार होत नाही, म्हणून हे आलं त्यांनी बाजूला काढलेलं आहे। आता त्यांना मी विचारलं, हे आवाज काय भानगड असते? अहो म्हटलं, काय वेळेला ते जुनं आलं एखाद्या वेळेला लावलं जातं आणि हे जुनं आलं जर का आपण लावलं तर ह्याला फुटत नाही, दुसरं आलं येत नाही, म्हणून चांगल्या प्रकारचं बियाणं निवडून ते ह्या ठिकाणी घेत आहेत। या आल्याच्या फण्यांच्या मधून पहा, अशा पद्धतीने योग्यच कोंब फुटलेलं जगणारं आलंच ते घेणार आहेत, बाकीचं बाजूला काढणार चालेल। म्हणजे एक प्रकारची आले बियाणांची चाळण ह्या ठिकाणी करायचं कामकाज सुरू आहे। बघूया, आता ह्या ढीग संपल्यानंतर आपण पुढील भाग आपण पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं हे आम्ही मिरच्याचं बियाणं किंवा भुकटी खाली टाकल्यामुळं त्यामुळे ठसका वया लागलेला आहे, त्यामुळे मी देखील अधूनमधून ठसाकतो, ते देखील ठसाकतात, कारण ते एका प्रकारचं औषधच आहे ना, त्या मुंग्या येत नाहीत त्यामुळं। बरं, असू दे, ठीक आहे। आता थोड्या वेळ आपण थांबूया, राहिलेला भाग आपण थोड्या वेळानं पाहूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा प्रकारे लावणीस योग्य आलं बियाणं असं निवडून घेतलेलं आहे। 200 किलोतून हे अशा प्रकारचं आलं त्यांनी निवडलेलं आहे आणि हे पहा, या बाजूला देखील पोत्यावरती हे आलं घेतलेलं आहे। आता ह्याची जी काही पुढील प्रक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत। आता हे बादगड आलं, मार्केटला जे बाजारात जे आलं येतं ते असल्या प्रकारचं आलं असतं। हां, पहा, एवढं बादगड आलं निघालेलं आहे आणि जी काय माती वगैरे चटणी पोड बीड काय असेल तिकडं बाजूला काढलेलं आहे। बघा आता पुढील प्रक्रिया काय आहे ती।
प्रत्येकाच्या व्यवसायाचं हत्यार हे वेगळं असतं. ह्यांचं हे आलं लागणीचं हत्यार पहा छोटंच आहे, 1.5-2 फुटाचं आहे. हां, आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठं असतं ते आलं काढणीचं असतं. तर आता त्यांनी ह्या शेताच्या पाहणी केली, ज्या ठिकाणी आलं लावायचं आहे. त्यांनीच मालकांना सांगितलं, मालक अशानं पाणी वगैरे साठत असेल तर आलं येणार नाही. मग त्यांना सांगितलं बा अशानं रान निचऱ्याचं आहे आणि काही मोठा पाऊस जरी आला तर काही एवढं साठत नाही. ठीक आहे, शेवटी तुमचं आहे म्हटले, आमचं काम काय फक्त बियाणं लावून देणे. ओके, बघूया आता पुढील प्रक्रिया. खरं म्हणजे ह्यांना पाण्यासाठी हे आलं भिजवून काढण्यासाठी ड्रम लागतो, परंतु आपल्याकडे ड्रम आहे पण मोठा आहे, त्याच्यातून पोती बाहेर निघत नाहीत. म्हणून या टपांच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि आता हे गावची हे औषधाचं पॅकिंग आपले झोरे बंधू फोडत आहेत. बघूया आता काय काय करतात ते. अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या मापाप्रमाणे गावची औषध बुरशीनाशक आहे तर घेतलेलं आहे. या टपांच्यामध्ये आता ओतलेलं आहे औषध अशा प्रकारे. आणि ती दुसरी आहे ते देखील बुरशीनाशकच आहे, कारण जमिनीत जास्त पाणी साठलं, ओलावा झाला किंवा मूळचीच बुरशी असती, ती बुरशी त्या पिकाला लागू नये यासाठी हे औषध ते दोन्ही टपामध्ये मिसळत आहेत. कारण आलं निवडलेलं आलं ते बुडवून घेणार आहेत, धुवून घेणार आहेत, भिजवून घेणार आहेत. ठीक आहे, आता या दांडक्यानं ते हलवलं जाणार आहे, ढवळलं जाणार आहे. अशा प्रकारे गावचीची बाटली धुवून घेतलेली आहे. हे देखील साफा हे पावडर ह्याच्यामध्ये टाकलेले, हे देखील बुरशीनाशकच आहे. दोन्ही टपांच्यामध्ये अशा प्रकारे हे औषध टाकलेलं आहे. आणि नंतर या दांड्यानं हे ढवळलं जाणार आहे. अशा प्रकारे हे बुरशीनाशक द्रावण तयार केलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही टपातलं हे बुरशीनाशक औषध विषारी असतं, त्यामुळं ते एकजीव होण्यासाठी ढवळून घेतलेलं आहे. पोर्चमध्ये निवडक बियाणं या द्रावणामध्ये भिजवायचं चाललेलं आहे. हां, ओके, द्रावण सांडणार नाही याची काळजी घेतात. अशा प्रकारे दुसऱ्या द्रावणामध्ये देखील भरेल इतकं मापानं केलेलं आहे, आलं टाकलेलं आहे, भिजायचं चाललेलं आहे. या भिजण्यामुळं या कोंबांना जंतू लागणार नाहीत, कीड लागणार नाही, यासाठी हे सगळी प्रोसिजर करावी लागते. आणि त्याचबरोबर माती देखील जी काही मूळची असेल तर ती गळून जाणार आहे, निघून जाणार आहे.